पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमासाठी सोडलेल्या जादा बसेसमधून बस आगाराला लाखोंचं उत्पन्न। जळगावातील वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या 7 दिवसीय महाशिवपुराण कथा कार्यक्रम पार पडला। या 7 दिवसात भाविकांना ये-जा करण्यासाठी त्यांच्या सोयीसाठी एसटी विभागाकडून तब्बल 300 पेक्षा जास्त बसेस सोडण्यात आल्या होत्या। 7 दिवसात या कथा कार्यक्रमात देण्यात आलेल्या सेवेमुळे उत्पन्नाच्या बाबतीत महादेव हे लालपरीला पावले असून जळगाव एसटी विभागाची दिवाळी झाली आहे। अवघ्या 7 दिवसात एसटी विभागाला तब्बल 1.5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय। सुरुवातीला काही दिवस गर्दी कमी होती, त्यानंतर शेवटच्या दिवसामध्ये विक्रमी गर्दी झाली। जिल्हाभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कथेच्या ठिकाणी भाविकांना नेण्यासाठी तसेच सोडण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली होती। तब्बल 300 पेक्षा जास्त बसेस या ठिकाणी भाविकांना जाण्यासाठी तसेच पुन्हा परत येऊन सोडण्यासाठी आल्या होत्या। 1.5 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक बसेसच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न हे जळगाव बस विभागाला मिळालंय। शेवटच्या दिवशी बस स्थानकात प्रवाशांची ऐतिहासिक गर्दी झाली होती, मात्र रात्री 12 वाजेपर्यंत बसेसच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना आपापल्या गावी आपापल्या घरी सुखरूप सोडण्यात आलं, अशी माहिती जळगाव एसटी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बोलताना दिली आहे। आपल्याकडे साधारणतः 5 तारखेपासून वडनगरी येथे शिवपुराण शिवगाथा आपले सन्माननीय प्रदीपजी मिश्रा यांच्याकडून ते राबवण्यात आलेली होती। 7 ते 11 असे दिवस होते ते। सुरुवातीला 5 ते 11 सुरुवातीला 5-6 तारखेला थोडीशी गर्दी कमी प्रमाणात होती। आपण 100 बसेसपासून आपण सुरुवात केली होती, परंतु जशी जशी गर्दी वाढत गेली तसं आपण बसेस संख्या वाढवली। जळगावमधून जळगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यामध्ये जिथले भाविक असतील त्यांना सोडण्यासाठी जवळजवळ आपण 300 बसेसची व्यवस्था केली होती आणि सर्व अधिकारी कर्मचारी चालक वाहक यांच्या प्रयत्नातून अतिशय ते नियोजन अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून जळगाव विभागाला साधारणतः 73,87,000 उत्पन्न हे या 7 दिवसामध्ये मिळालेलं आहे। लोकनायक न्यूज।